नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप सी ची जी आज पूर्वपरीक्षा झालेली आहे 11 जानेवारी 2026 रोजी 25ची एक्झाम आहे. 11 जानेवारी रोजी आज जी MPSC ग्रुप सी ची जी प्री एक्झाम झालेली आहे ती जवळजवळ चांगल्या पद्धतीने पार पडली. सर्वच विद्यार्थ्यांद्वारे मला म्हणजे माहिती पडलं. मी सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना डिस्कस केलं त्यांच्यासोबत आणि पेपर पण आहे, सगळा पेपर बघितला आणि विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूजसुद्धा मी ऐकले. तर पेपरविषयी म्हणजे पेपर कशा पद्धतीचा होता, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे. तर तो डिस्कस करण्याआधीही तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे विद्यार्थी मेन्सची तयारी करणार आहेत कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी, त्यासाठी मी एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तुम्हीसुद्धा त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे याविषयी आपण डिस्कस करूया. तर त्याआधी कट ऑफ असण्याचे कारण आपण जाणून घेऊया. कट ऑफ किती जाईल याचे कारण जाणून घेऊ आधी आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगतो की काय असेल एक्सपेक्टेड कट ऑफ. तर सगळ्यात आधी सेंटरवर गेलो तर सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना विचारले मी की तुमच्या क्लासमध्ये प्रत्येक क्लासमध्ये किती किती विद्यार्थी हजर होते. तर बरेच विद्यार्थ्यांशी बोलून मला असं जाणवलं की बरेच जण म्हणत होते की कुठे 7 एका क्लासमध्ये 24 पैकी 7 ॲब्सेंट होते, कुठे 8, कुठे 9, कुठे 10, कुठे 6 असे विद्यार्थी ॲब्सेंट होते एका क्लासमध्ये. म्हणजे 24 विद्यार्थी असतात एका क्लासमध्ये, 24 कॅन्डिडेट. तर 24 पैकी सरासरी 7 ते 8 जण ॲब्सेंट होते. याचासुद्धा कट ऑफवर परिणाम जेमतेम पडतो, कारण काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असतं कुठं ना कुठं, तर ते विद्यार्थी ग्रुप सीची एक्झाम देत नाहीत किंवा बरेच कारणं असतात. पण जे चांगले एक क्रीम विद्यार्थी असतात ज्यांचं सिलेक्शन कुठे ना कुठे झालेलं असतं, ते सुद्धा इथं एक्झाम देत नाहीत. तर 7 ते 8 विद्यार्थी गैरहजर होते प्रीसाठी. दुसरं कारण असं असतं की आता नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे कॅन्डिडेटचं झाले आपण किती एका क्लासमध्ये किती कॅन्डिडेट ॲब्सेंट होते आणि दुसरं म्हणजे वॅकन्सी किती आहेत तुमच्या वॅकन्सी. तर वॅकन्सी जवळजवळ 1000च्या आसपास आहेत किंवा 1000 प्लस होणार आहेत. तर आपण सरासरी 1000च वॅकन्सी धरणार आहोत. तर मागच्या तुलनेत 1333, तर 1600 नंतर जागा वाढवून 1616 जागा झाल्या होत्या. 1616 जागा झाल्या होत्या 2024च्या एक्झाममध्ये. आता 2025मध्ये आपण सरासरी 1000च धरू. तर हे एक कारणसुद्धा कट ऑफवर परिणाम टाकणारं असतं. दुसरं कारण आणि तिसरं कारण असं आहे की पेपरची जी काठिण्य पातळी आहे त्यावर एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होतो कट ऑफवर. तर मागच्या म्हणजे आता हे ग्रुप बीची एक्झाम झाली, तुम्ही बघितला की पेपर खूप हार्ड होता आणि त्याचं मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे की त्याचे काय कट ऑफ असेल, तर तो बघू शकता. कारण मी याच्या आधी 24चा आणि सुद्धा कट ऑफ एक्सपेक्टेड सांगितला होता, 48 ते 50 सांगितला होता. तर तो 48.50 लागला होता, 48.50-25 लागला होता. आता हा सुद्धा मी एक कट ऑफ सांगणार आहे. आता हे कारणं आहेत आणि हे तुम्हाला मी एक त्याची फॅक्ट म्हणजे त्याचे काय मागचे कारणं आहेत हेच तुम्हाला सांगितलं आहे. आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार. आता हा पेपर खरं तर पेपर सोपी होता. हा ग्रुप सीचा प्रीचा पेपर सोपा आहे ग्रुप बीच्या तुलनेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडा मला सोपा वाटला. प्रत्येक तुम्ही हे बघा याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन बघा, म्हणजे हिस्ट्री बघा, जिओग्राफी बघा किंवा इकॉनॉमिक्स, सायन्स हे जर थोडं सोडलं तर बाकी मॅथमॅटिक, रिझनिंग हे अगदी इझी लेवलचं होतं. त्यामुळे पेपरची काठाने पातळी एवढी नव्हती आणि 2024ची तुलना जर केली तर इथं जागा कमी आहेत, पेपर पण सोपा आहे. म्हणजे 2024 सारखाच थोडाफार पेपर आहे. तर 2024मध्ये 48.25 गेला होता. तर यावेळेस माझ्या मते 2024मध्ये 48.25 गेला होता. जागा 1600 होत्या. प्रीचा कट ऑफ लागला तर 1300 काहीतरी 1333 जागा होत्या
आता आपण 900 जागा धरूया सरासरी सध्या, आता नंतर वाढतीलच काही दिवसानं. तर 2025चा ग्रुप सीचा जो कट ऑफ एक्सपेक्टेड माझ्या मते असेल ओपनचं सांगतो, ओपनचा असेल 52 ते 54. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 52 आहे, आता 50च्या खाली ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत त्यांनी थोडंसं इथं डाऊटफुल आहे, म्हणजे त्यांचं होणं थोडंसं कठीण आहे. पण ज्यांना 50 प्लस किंवा 52 आणि ते 54 दरम्यान आहेत, 54 प्लस असणारे तर बिनधास्तच आहेत. आणि 52 ज्याला विद्यार्थ्यांना आहेत ते ओपनचा विद्यार्थी ज्यांना 52 आहेत, 52 ते 54 ह्या दरम्यानच कट ऑफ लागेल. तुम्ही एक निश्चित बघा. तुम्ही आता फर्स्ट आन्सर की येईल, सेकंड आन्सर की येईल, याच्यामध्ये 1-2 प्रश्न जर सोडले तर बाकी प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता बिलकुल नाही. तर विद्यार्थ्यांचं अटेम्प्ट पण खूप छान होतं याच्यामध्ये, आणि -1 प्रश्न इथपर्यंत येतातच. तर ओपनचा विद्यार्थ्याला 52 आहेत ते सेफ आहेत असं मला असं वाटतं. तुम्ही सुद्धा तुमच्या पेपर दिला, तुम्हाला सुद्धा समजलं असेल की तुमचे मार्क्स किती आलेत, आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला तुमचे मार्क्ससुद्धा पाठवा तुम्ही. नंतर आपण त्याच्यावर आणखीन डिस्कस करू वाटल्यास. पण तरी 52 प्रश्न ज्याचे बरोबर आहेत, मायनस करून बोलते मी, मायनस करून 52 ज्याचे बरोबर आहेत, तर त्यांनी मेन्सला सुरुवात करावी. कारण आता ग्रुप बीचं पण मेन्स आहे आणि ग्रुप सीची पण मेन्स आहेत. ज्यांना ग्रुप बीमध्ये सुद्धा चांगले मार्क्स असतील त्यांनी सुद्धा मेन्सची तयारी करा, आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. तर 52 ते 54 हा ओपनचा आहे. आता लास्ट टाईममध्ये ओपन, OBC, SC आणि SCBC ह्या सगळ्यांचा सेमच कट ऑफ लागला होता. त्यामुळे ओपन, SC, OBC आणि SCBC ह्यांचा सगळ्यांचा सारखा लागला होता. तर त्यांनी हाच कट ऑफ गृहीत धरावा. 52 ते 54 ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते विद्यार्थी अगदी सेफ आहेत आणि ते मेन्सची तयारी करू शकतात ग्रुप सीसाठी. तर EWSचा कमी लागला होता मागच्या वेळेस, खूप कमी लागला होता, 10 मार्कांचा फरक होता. इथं तुम्हाला 46 ते 48 ज्या EWS कॅन्डिडेटला आहेत त्यांनी मेन्सची तयारी करावी असं मला वाटतं. आणि वुमेन्सचा आता ही तर 52 ते 54 मी मेलचं सांगितलेलं आहे ओपनचा, तर तुम्ही 4 कमी करा त्याच्यामध्ये, 4. जसं की 48 ते 50 ज्याही ओपन वुमेन आहेत, ज्याही ओपनच्या मुली आहेत 48 ते 50, त्यांनी मेन्सची तयारी सुरू करावी. तर तसंच तुम्ही 4 प्रश्न कमी करा तुम्ही प्रत्येकात मी सांगितलेलं आहे. आता हे ओपनचं सांगितलं तसं SC, OBC आणि SCBC, आणि STचा तर खूप कमी जातो. STचं तर मला असं वाटतं की ज्यांना 45 ते 47 आहेत त्यांनी तर बिनधास्तपणे मेन्सची तयारी करावी, कारण त्यांच्यासाठी ही म्हणजे मार्क्स इनफ आहेत आणि ते कट ऑफमध्ये येऊ शकतात. ज्याही STच्या मुलाला 45 ते 47 आहेत त्यांनी बिनधास्तपणे मेन्सची तयारी करावी, आणि वुमेन्स आणखी 2-3 मार्क कमी करून 42 ते 44 असा हा एक माझा अंदाज आहे. आता हा लास्ट टाईम माझा अंदाज अगदी बरोबर प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी ॲक्युरेट लागला होता. म्हणजे मी जसे की एक 52 ते 54 सांगितला, तसं मागच्या वेळेस मी 48 ते 50 सांगितला होता, तर 48.25 लागला होता, म्हणजे ह्याच्या दरम्यानच लागला होता. तर हा सुद्धा कट ऑफ ह्याच्या दरम्यानच जाईल असं मला खूप एक शाश्वती वाटते, कारण मी पेपर बघितला आता, पूर्ण पेपर चाळून, आणि एका तासामध्ये विद्यार्थी प्रश्न सोडून कशा पद्धतीनं मार्क्स, म्हणजे हॉलची आपण पेपर देताना हॉलमध्ये जे एक वातावरण असतं त्या वातावरणात आपण अगदी इझी प्रश्नसुद्धा चुकवतो. त्या दृष्टिकोनातून मी सर्व हे एक अनालिसिस करून हे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा मला, आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत, कारण तुम्ही आता आन्सर की बघितली असेल. यूट्यूबवर बरेच आहेत की ज्यांनी एक आन्सर की सांगितलेले आहेत, बरेच जणांनी बघितलेले असेल. तर तुम्ही तुमचे मार्क्स काउंट करून मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच ते कॉमेंटचे तुम्हाला रिप्लाय देईल, कारण आता प्रत्येकजण कॉमेंट करतो, मी त्याला प्रत्येकालाच रिप्लाय देतो. थोडा उशीर होतो, एखादा दिवस, पण मी रिप्लाय प्रत्येकालाच देतो. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.